जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 8वे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नरहे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, अभिरुची मॉलचे सुनील भिडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक M.N. नवले, आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे, आदर्श प्राचार्य म्हणून टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आणि H.V. देसाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले। पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते। आपल्याला ऋषीमुनींनी घालून दिलेली आहे। मातृपितृदेवो भव, आचार्य देवो भवची जी परंपरा आहे, तोच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा आपण त्या ठिकाणी करतो। मला या ठिकाणी गोयल साहेबांनी एक गोष्ट सांगायची की हा कार्यक्रम कशासाठी, अनेक 5 तारखेला फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम होतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम होतात, नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये शिक्षक दिनाचे कार्यक्रम होतात आणि आपण तर जास्तच आपल्याकडे गुरु पौर्णिमाही आहे आणि टीचर्स डे आहे, दोन्ही कार्यक्रम आपल्याकडे त्या ठिकाणी साजरे केले जातात। परंतु हा एक कार्यक्रमाचा पंधरवडा हा आम्ही त्या ठिकाणी चालू केला। मी शाळेत असताना खाकी चड्डी, पांढरा शर्ट, चड्डीला 2 ढिगळं असायची त्यावेळेला। आज कोणी ढिगळं चड्डी वापरत नाही, पण आमच्याकडे नव्हती ना। आम्ही 4 भाऊ 5 बहिणी, 9 जणांचं कुटुंब, वडील कमवणारे, किराणा मालाचं दुकान, काय करणार। पण ते दिवस काढले। गरिबीत सुद्धा गरिबीची लाज कधी वाटू द्यायची नाही असतो तरी। आज तर कोणाची त्या परिस्थिती लायकी नाही, कारण आज सगळ्यांना 1 किंवा 2 मुलं आहेत, त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या आई वडील सर्व लाड तुमचे करतात। पण जेव्हा आई वडील लाड करतात त्या लाडासाठी त्याचं गैरफायदा आपण होता कामा। ते लाड का करतात तर माझा मुलगा, माझी मुलगी ही चांगलं शिक्षण घ्यावी, चांगलं नागरिक बनावी, चांगलं काहीतरी त्याने स्वकर्तृत्व करून दाखवावं असं करत या विचारात ते करत असतात। थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जे सिंहगड इन्स्टिट्यूट स्थापन केलं ते मी पूर्वी भारतीय विद्यापीठात सर्व्हिस करत होतो। सर्व्हिस करत असताना वेगवेगळे अनुभव आले आणि त्या बेसिसवरती मी जेव्हा बाहेर पडलो त्यावेळी संस्थेची स्थापना केली आणि पहिल्या वेळी काही जॉईंट पॉलिटेक्निक जे बंद पडलं होतं फलटणला, त्या टेक ओव्हर करून पुण्यात शिफ्ट केलं। तिथून आमची सुरुवात झाली। पहिल्या वर्षी 200-250 विद्यार्थी मिळाले, म्हणजे ते इंटेक रिस्ट्रिक्टेड असल्यामुळे तेवढे पूर्ण मिळाले आणि तिथून सुरुवात होत होत आता जवळजवळ 90,000-95,000 प्लस स्टुडंट। आज सरांबरोबर इथं बसून या पुरस्कार अनुभवताना निश्चितपणे मला आनंद वाटतो आहे। अभिरुचीचे वेडे सर, ॲडव्होकेट अंबुले सर, आमची प्रत्यक्ष भेट नाहीये, परंतु आमच्या विद्यापीठाच्या अनेक केसेस हायकोर्टामध्ये अनेक ठिकाणी ते चांगल्या रीतीने प्रेझेंट करत असतात। आदर्श शिक्षक नाही तर मी धडपडणारा शिक्षक आहे। गेली 30 वर्ष यश आणि अपयश, हार आणि प्रहार, दाद आणि प्रतिसाद, स्तुती आणि निंदा, प्रकाश आणि अंधार, ओवी आणि शिवी, पास आणि नापास या सगळ्यांचा सामना करत 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 गेली 30 वर्षांचा प्रवास इथवर आलेला आहे। खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षक व्हायचा निर्णय 5वीला घेतला, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं, माझ्या आयुष्यात जे शिक्षक आले ते माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावलीच्या रूपाने आले। मी सुद्धा उन्हामध्ये वाटचाल करत होतो, जेव्हा जेव्हा मला असं वाटलं थांबावं तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढं सांगितलं, तुझा जन्म सावलीत थांबण्यासाठी झालेला नाही, तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे। गेली 30 वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे। गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो। जे आपण शिकावे ते घराशी सांगावे, शहाणेपण सोडावे सकळ जन, असं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे समाजामध्ये ज्या चांगल्या व्यक्ती आहेत, ज्यांनी समाजामध्ये